मग मी इकडे आहे. हे बघा आले, हे माझे काका. आयुष्यमान भव. काका ओळखलत मला? तुमचा मी टिल्लू. अच्छा, म्हणजे हे टिल्लू आहेत तर. तसं माझं नाव प्रभू सुर्वे आहे, पण गावाकडे मला प्रेमाने टिल्लू म्हणतात. तर म्हणजे मी चुकीच्या पत्त्यावर आलो. मला या किल्ल्याकडे जायचं होतं आणि चुकून मी इकडे आलो. म्हणजे तुम्ही पप्पांचे काका नाही? नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? नाही द्या. खरंच तुमची सगळ्यांची मी माफी मागतो. तुम्हाला मी खूप त्रास दिला. खरं म्हणजे तुम्ही ना माझ्या रक्ताची माणसं ना नात्या गोत्याची माणसं, तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला सहन केलं. मी तुम्हाला वाटेल तसं बोललो, तुम्हाला ऐकवलं, तुम्हाला वागवलं, तुमच्यावर चिडलो, रागावलो, पण तरी सुद्धा तुम्ही ते सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. मी हात जोडून तुमची सगळ्यांची माफी मागतो. बाबा काय करताय? काका, काकाजोबा, तुम्ही काय बी त्रास दिला नाही आम्हाला, खरंच. काका, एक गोष्ट सांगू. मी जेव्हा मुंबईवरून घरी आलो आणि तुम्हाला पहिल्यांदा बघितलं, तेव्हाच मला कळलं होतं की तुम्ही माझे काका नाही आहात. पण तुमचा गैरसमज इतका गोड होता की ही गोष्ट तुम्ही कुणालाच सांगितली नाही. काका, तुमच्यामुळं आम्हाला आमच्या संस्कृतीची, आमच्या परंपरेची जाणीव झाली. तुम्हाला मी जेव्हा या घरात पहिल्यांदा बघितलं तेव्हा अख्खं कुटुंब असं जमिनीवर बसून पंगत घालून जेवत होतं आणि मला खूप बरं वाटलं. काका काका, तुम्ही आमच्या अख्ख्या कुटुंबाला, घराला एकत्र बांधून ठेवलंत. काका, वदनी कवळ घेता हे तुम्ही या घराला शिकवलं. पहिल्यांदा या घरात ते गायलं गेलं, ते म्हणलं गेलं. काका, तुमच्यामुळं डोक्यावर पदर आला आणि मोठ्यांना आदर मिळाला. काका, तुम्ही या घराला शिस्त लावलीत, या घराला घरपण दिलत. जे मी करू शकलो नाही ते काका तुम्ही 4 दिवसात करून दाखवलत. काका, तुम्ही खऱ्या अर्थाने या घराला शिस्त लावलीत. मग मला सांगा, कसं मी यांना सांगणार की तुम्ही माझे खरे काका नाही आहात म्हणून? काका, खरंच तुमच्या या घरावरती खूप उपकार आहेत. नाही हो, नाही, असं बोलू नका. बाबा, उलट आम्हाला 2-4 दिवस तुमचा पाहुणचार करता आला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. वय, आणि लगेच कुठे निघालात? जेवल्याशिवाय जायचं नाही. हा, पण झाला तेवढा पाहुणचार पुरे झाला. आता अजून तुम्हाला त्रास देणं हे योग्य नाही. चला, येतो मी. बाबा थांबा. काय ग पोरी? यावर दुसऱ्या कुणाचा तरी हक्क आहे, माझा नाही. नाही पोरी, अगं यावर फक्त
तुझाच अधिकार आहे. आणि तूच याला योग्य आहेस. हो, येऊ तुझ्या ठेव. अहो पंड्या, मंजू, खरंच एकमेकांना सांभाळा. सप्तपदीच्या वेळी तुम्ही दोघांनी फेरे घालताना हात धरला होतात ना, तर एकमेकांचा हात आयुष्यभर कधीही सोडू नका. सुखानं संसार करा, सांभाळा एकमेकांना. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. काकाजोबा, यावेळेस चुकून आला होता, पुढच्या वेळेस ठरवून यायचं. होय, कारण हे आता तुमच्या हक्काचं घर आहे आणि तुम्ही आमच्या हक्काचे बाबा आहेत, ते भी आयुष्यभरासाठी. काय जय द्या. हा मग नाहीतर मला कुस्ती कोण शिकवणार? काय पहिलवान? हा आजोबा. आयुष्यमान भाऊ. तिल्या रे, मला तू पत्ता चुकीचा दिलास. स्टेशनवर मला न्यायला सुद्धा आला नाहीस. पण ही सगळी माणसं मात्र योग्य भेटली, प्रेमाची माणसं भेटली सगळी मला. नाही, मी येईन, नक्की परत येईन, तुमचा मनसोक्त पाहुणचार घेईन. बरं आहे. येतो. बाबा, बाबा तुम्हाला आठवतंय तुम्ही माझ्या ऑफिसवर आला होता? हो. आणि माझा फोटो बघून म्हणाला होता की हे असं खडच नाही आहे माझ्याकडं. हे माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला बाबा. बंड्याची आठवण म्हणून ठेवा. पांड्या, अरे